या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आजही आपल्याला पाहायला मिळतात। नमस्कार भावांनो, मी विशाल। कर्नाटक महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आज आलोय मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती। 100 रुपयाची तिकीट काढून लाईफ जॅकेट घालून लाकडी बोटीने किल्ल्याकडे यावे लागते। महाराजांनी 1661 ला मालवण जिंकल्यावर 1664 ते 67 या 3 वर्षात हा किल्ला बांधून घेतला। किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी 3 मुख्य दरवाजे आहेत। पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा। सुरुवातीलाच श्री मारुतींचे मंदिर आहे। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर महाराजांचे महाराष्ट्रातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे। किल्ल्यावर आपल्याला जुनी मंदिरे, राजवाड्याचे अवशेष, भुयारी मार्ग, चोरवाटा, गोड्या पाण्याच्या विहिरी व अंधार कोठडी असे बरेच पाहायला मिळते। किल्ल्यावरती हे भवानी मातेचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे। याच्या आतमध्ये एक विहीर आहे, पण तो पूर्वी भुयारी मार्ग होता, जो किल्ल्याच्या खालून 7 किलोमीटर बाहेर ओझरगाव व मेढा मालवण येथे एका घरात निघतो। किल्ल्यावरती एकूण